लासलगावच्या टाकळी विंचूर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडलेली आहे। कल्याणी मोकाटे असं मृत तरुणीचं नाव आहे। कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तिच्या रूममध्ये झोपली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी उठली नाही, म्हणून कुटुंबियांनी तिच्या खोलीत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणालाच प्रतिसाद दिलेला नाही। यामुळे कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले। यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। कल्याणी मोकाटे ही आपल्या पालकांसोबत टाकळी विंचूर या गावात राहत होती। कल्याणी ही उच्च शिक्षित होती, अविवाहित होती। जेव्हा तिचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली। आता कल्याणी मोकाटेच्या पोस्टमॉर्टममध्ये तिला झोपेत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क 3 हृदयविकाराचे धक्के आले होते। हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे समोर आलेले आहे। हे समजताच तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे। तर दिवसेंदिवस हृदयविकाराचे झटके हे लोकांमध्ये दिसू लागलेले आहेत। नाशिकमधून ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली होती। अवघ्या 28 वर्षाच्या तरुणीचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। तर हे झटके 1-2 नव्हे तर चक्क 3 झटके आले होते।